महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंचं सरकार ज्यावेळी येणार होतं त्यावेळेस कामाख्या देवी ही केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळालं होतं। कारण अनेक वेळा एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिवसैनिक कामाख्या देवीला नवस पूर्तीसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळत होते। त्या ठिकाणी देवीच्या दर्शनाला जाताना पाहायला मिळत होते। आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने देखील कामाख्या देवीला नवस केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सूत्र जुळणार, महाराष्ट्राचं चित्र बदलणार, महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षात समीकरण बदलणार, पुन्हा येणार ठाकरे सरकार, अशा पद्धतीचा एक संदेश लिहित मी निघालोय न्याय चर्चेला, जय मा कामाख्या अशा पद्धतीचा उल्लेख असणारा एक फ्लेक्स लावण्यात आलेला आहे। शेजारीच एक फोटो देखील आपल्याला पाहायला मिळतोय। मागच्या वर्षी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत हे कामाख्या देवीला गेले होते। त्या ठिकाणी देवीचं दर्शन करून मी निघालोय न्याय चर्चेला, म्हणजेच एक कुठेतरी न्याय मागण्यासाठी जय मा कामाख्या देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आम्ही गेलो होतो, असा पद्धतीचा एक संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मागच्या वर्षीचा समोर आपण फोटो देखील पाहतोय आणि यंदा देखील ही सर्व जी महेश जाधव जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांची टीम पुन्हा एकदा कामाख्या देवीला दर्शनासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। सामान्य माणसाला उच्च पदावर घेऊन जाणारी एकमेव संघटना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे आणि यासाठीच आम्ही आता नवस करायला कामाख्या देवीला जातोय, अशा पद्धतीचा एक उल्लेख या पोस्टरच्या माध्यमातून होतोय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात देखील कामाख्या देवी पुन्हा एकदा केंद्रस्थानी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि देवीला नवस करून पुन्हा एकदा ठाकरे सरकार यावं यासाठी आम्ही विनवणी करणार आहोत, असा देखील संदेश या फ्लेक्सच्या माध्यमातून शिवसैनिकांच्या वतीने देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन दीपेश माझांसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।